अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त अलख निरंजन आदेश अध्याय पहिला मंगलाचरण प्रारंभी श्री गणेशाची सर्व देवांना देवींना कुलस्वामींना मनोभावे वंदन करून हा गुरुचरित्र ग्रंथाची सुरुवात केली आहे. सर्वांनी सदाचाराने वागावे. सत आचार विचार उच्चारांचा प्रचार व्हावा म्हणून सिद्ध मुनींनी गुरुचरित्र हा ग्रंथ लिहिला. हा ग्रंथ दंत उपासकांना अत्यंत प्रिय असो. श्री दत्तात्रेयाचे भक्त या ग्रंथाचे नित्यनियमाने श्रद्धापूर्वक वाचन करतात. गुरुवारी उपवास करून शांतीने जीवन जगतात. पूर्वी श्री नृसिंह सरस्वती गाणगापूर येथे वास्तव्य करीत होते. त्यांचा कीर्तिगुण सर्वत्र पसरला होता. अनेक लोक त्यांच्या दर्शनाला येत होते. भक्तांचे प्रश्न समजून घेऊन ते योग्य मार्गदर्शन करत होते. त्यांच्या कृपेने अनेकांच्या संसारातील दुःख कमी झाले. ते दत्ताचे अवतार मानले जातात. ते तीर्थयात्रा करीत असत. पंढरपूरलाही जात असत. त्यांच्या उपासना करणाऱ्या भक्तांना उत्तम फळे प्राप्त होत असत. एके दिवशी एक दत्तभक्त स्वामींच्या दर्शनाला गाणगापूरला चालला होता. वाटेत खूप त्रास झाला, परंतु तो त्रास सहन करतो तो गाणगापूरला येऊन पोहोचला. त्याने आधी नमस्कार घातला आणि तो म्हणाला, स्वामी महाराज, माझ्यावर कृपा करा. आई वडील आपल्या बाळावर रागवत असता का? तेव्हा तुम्ही माझ्यावर रागवू नका. मी एक सर्वसाधारण भक्त आहे. तुम्हाला देणार तरी काय? माझ्या हृदयातील भावभक्ती तुमच्या चरणी अर्पण करीत आहे. नद्या तळी विहिरी पाण्याने भरलेली असलीही आकाशातून पडणाऱ्या पावसाच्या रूपाने ती पुन्हा भरून जाते. माझे काही अपराध असतील तर क्षमा करा आणि माझ्यावर कृपेचा वर्षाव करा. वासराकडे गाय जशी धावत जाते तसे तुम्ही माझ्याकडे धावत यावे हीच मी तुम्हाला प्रार्थना करीत आहे. अध्याय समाप्त. श्री गुरुदेव दत्त. अजून पुढील अध्याय ऐकण्यासाठी आजच सबस्क्राईब करा आपल्या आवडत्या गुरु कौशलनाथ या यूट्यूब चॅनलला.